नमस्कार. अर्चना सिंपल किचन रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कोकणातील फेमस कोंबडी वडे बनवण्यासाठी लागणाऱ्या पिठाची भाजणी सोप्या पद्धतीने कशी तयार करतात ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. कोकणी स्टाईल चिकन कसं बनवायचं त्याचा मी वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग वड्याच्या भाजणीला सुरुवात करूया. हे 1 किलो मी जाडे तांदूळ घेतलेत. अर्धा किलो ज्वारी घेतले. पाव किलो गहू आहे. पाव किलो उडीद डाळ. पाव किलो चणा डाळ. अर्धी वाटी धणे घेतले. हे 4 टेबलस्पून बडीशेप घेतले. 2 टेबलस्पून मेथी घेतले आणि 1 टेबलस्पून काळी मिरी घेतले. आपल्याला उडदाची डाळ, चण्याची डाळ, धणे, बडीशेप, मेथी आणि काळी मिरी हे भाजून घ्यायचे. आणि हे तांदूळ मी स्वच्छ साफ करून धुवून 1 दिवस वाळवून घेतलेले आहेत. मी गॅस पेटवून तवा ठेवलेला आहे. आता आपण चणा डाळ भाजून घेऊया. मी मीडियम गॅसवर 5 मिनिटं चण्याची डाळ भाजून घेतलेली आहे. ते आपण आता काढून घेऊया. आता उडदाची डाळ भाजून घेऊया. त्याचप्रमाणे आपण चण्याची डाळ भाजली तशीच ही उडदाची डाळ पण आपण भाजून घेऊया. डाळी भाजत असताना सतत हलवत राहा, नाहीतर डाळी खाली करपण्याची शक्यता आहे. उडदाची डाळ पण आपली 5 मिनिटं भाजून झालेली आहे. ती पण काढून घेऊया. तर धणे भाजूया. गॅस मी स्लोच ठेवला आहे. धणे पण आपले 2 मिनिटं छान भाजून झालेले आहेत. त्याचा वास चांगला दरवळायला लागलेला आहे. ते आपण काढून घेऊया. आपण बडीशेप भाजून घेऊया. आपली बडीशेप पण भाजून झालेली आहे. मेथी भाजून घेऊया. मेथी पण आपली भाजून झालेली आहे. ती पण काढून घेऊया. आणि आता ही काळी मिरी भाजून घेऊया. काळी मिरी पण आपली आता भाजून झालेली आहे. ती आपण काढून घेऊया. या भाजणीमध्ये आता आपण तांदूळ, गहू आणि ज्वारी मिक्स करून आपण सगळं एकत्र गार झाल्यावर चक्कीमधून आपल्याला हे जाडसर दळून आणायचं आहे. आपण वड्याची भाजणी दाखवली होती, ती मी चक्कीवरून दळून हे पीठ आणलेलं आहे. त्यातलं मी थोडं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता थोडं मीठ घालूया चवीप्रमाणे आणि ते घट्ट भिजवून घेऊया. हे पीठ आपल्याला घट्ट भिजवायचं आहे आणि 7 ते 8 तास भिजवून ठेवायचं आहे. त्याच्यानंतरच वडे
करायचे. ते पीठ यायला लागतं. थंडीमध्ये जरा जास्त वेळ लागतो, उन्हाळ्यात एक 5-6 तासामध्ये येतं ते. अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि ते एवढं घट्ट आहे. तर ते 4 ते 5 तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे झाकून, आणि त्याच्यानंतर आपण वडे बनवायला घेऊया. आपण सकाळी जे पीठ भिजवून ठेवलं होतं वड्यासाठी, ते पीठ आता आपलं तयार झालेलं आहे. हे पीठ ठेवून जवळजवळ 6 तास झालेले आहेत. आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया. हे पीठ एकदा आपण चांगलं मळून घेऊया. आता याचे आपण एवढा लिंबा एवढा गोळा घेऊन आपण त्याचे वडे बनवणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळे गोळे बनवून घेऊया. आपण आता वडे करायला सुरुवात करूया. मी पाण्याचा हात बुडवून या प्लास्टिकला असं लावलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला वडे थापायचे आहेत. कोकणामध्ये दोन्ही प्रकारचे वडे करतात. एक हा साधा प्रकार आहे आणि दुसरा आहे तो त्याला भोकाचे वडे बोलतात. तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. हा आता आपण तळून घेऊया. आपण थोडंसं पीठ टाकून आपण तेल तापलंय का बघूया. पीठ वरती आलंय म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आपण आता वडा सोडूया त्याच्यामध्ये. वडा आपला छान फुगून तयार झालेला आहे. आता आपण दुसरा प्रकार भोकाचे वडे बघूया. हा वडा असा थापून घेतल्यानंतर त्याला बोटाने असं मध्ये होल पाडून घ्यायचं आहे आणि ते आपण आता
तळून घेऊया. अशा प्रकारे आपण बाकीचे सगळे वडे तळून घेऊया. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. अशाच अनेक नवीन रेसिपीजसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.